वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली। तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये। तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे प्रायमरी हेल्थ केअरचा, जो की त्याच्यामधला पहिला क्वेश्चन झालेला आहे, आपला दुसरा क्वेश्चनसुद्धा झालेला आहे। पहिला दुसरा आता आहे तिसरा प्रश्न की टिपा लिहा। आता टिपा लिहा त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न येतात, 6 प्रश्न येतात त्याच्यामधले आपल्याला 4 प्रश्न लिहावे लागतात। आता हा टिपा लिहाचा जो प्रश्न आहे तो येतो 20 मार्क्ससाठी। आता 20 मार्क्ससाठी येतो, त्याच्यामध्ये प्रत्येकी क्वेश्चन हा 5-5 मार्कचा आहे। तर त्याच्यामधले आपण प्रायमरी हेल्थ केअर या ठिकाणी आज क्वेश्चन पाहणार आहे। तर पहिला क्वेश्चन आहे आपला औषधोपचार देण्याचे विविध मार्गे। आता औषधोपचार कसे कसे देण्यात, कोणत्या मार्गाने देता येतात तर ते बघूया। तोंडी, ओरल, गोळ्या, कॅप्सूल, सिरप, इंजेक्शन, स्नायूमध्ये, इंट्रामस्क्युलर, सिरममध्ये, इंट्राव्हेनस, त्वचेखाली किंवा बाहेरून लावणे। तर बाहेरून कसे टॉपिकल क्रीम, मलम, लोशन, पॅच, श्वासातून घेणे, इन्हेलेशन, इन्हेलर किंवा नेबुलायझेशन। इतर मार्ग डोळे किंवा कानात टाकण्याचे थेंब, गुद्दाशेप, स्पोटिस्टरी, योनिमार्गातून व सपोर्टिरिटी। अशा प्रकारचे अनेक विविध मार्ग औषध देण्याचे आहेत। आता हा झाला आपला प्रश्न तिसरा, म्हटला पहिला अ। त्याच्यानंतर आहे दुसरा शारीरिक तपासणी। आता शारीरिक तपासणी म्हणजेच काय तर आरोग्याची स्थिती तपासण्यासाठी शरीराची केलेली तपासणी, जसे की यांच्यामध्ये वजन। आता आरोग्याची तपासणी कशी होते तर आरोग्याची स्थिती तपासून या शरीराची केलेली तपासणी, जसे की यांच्यामध्ये होते वजन, उंची, रक्तदाब आणि शरीराचे तापमान याच्यामध्ये मोजले जाते। नंतर आहे हृदयाचे ठोके आणि फुफ्फुसाचे तापमान हे देखील करतात, त्याला शारीरिक तपासणी असे म्हणतात। आता याच्या सर्व प्रकारची जी तपासणी होते या तपासणी करता येते, त्याच्यामध्ये त्यालाच शारीरिक तपासणी, फिजिकल एक्झामिनेशन असे म्हणतात। त्याच्यानंतर आहे पल्स पोलिओ। प्रश्न तिसरा, पल्स पोलिओ मोहीम ही भारत सरकारने देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यासाठी 1995 साली सुरू केलेली एक मोठी लसीकरण मोहीम होती। आता या मोहिमेअंतर्गत 5 वर्षाखालील जे सर्व मुलांना पोलिओचे 2 थेंब तोंडावाटे दिले जात होते। या प्रयत्नामुळे 27 मार्च 2014 रोजी भारताला जागतिक आरोग्य संघटनेचे पोलिओ मुक्त म्हणून घोषित केले। आता पल्स पोलिओमध्ये काय होते तर भारत सरकारने 27 मार्च 2014 रोजी भारताला जागतिक आरोग्य संघटनेचे पोलिओ मुक्त म्हणून घोषित केले। तर हे झाले आपल्याला 3 प्रश्न टिपा लिहामध्ये। आता हे 3 15 मार्क्सचा क्वेश्चन आहे, तर 5-5 मार्क्सचा एक क्वेश्चन आहे या ठिकाणी। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती हँडरायटिंग नोट्स हव्या आहेत, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार। तर थँक्यू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरं टॉपिक घेऊन। तोपर्यंत बाय।